या कहाणीचं नाव आहे बहारवालीच्या स्वप्नांची किंमत। या कहाणीमध्ये शेवटी सांगितले आहे की खरी चूक कुणाची आहे, घरातल्या बायकोची, नवऱ्याची की त्या नवऱ्याच्या बाहेरच्या बायकोची। नमस्कार मित्रांनो, मी आहे पल्लवी, तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते। तर मी आज घेऊन आले आहे कहाणी, आणि या कहाणीचं नाव आहे बहारवालीच्या स्वप्नांची किंमत। चला तर सुरुवात करूया। माणसांना घरातली आणि बाहेरची अशा दोन बायका असतात, कोणती आवडती आणि कोणती नावडती ते तर वेळच ठरवते। दिवाळी आली की बॅरीचा फोन आधी येतो, कारण तिला वाटतं आपण त्याच्या आठवणीत आहोत की नाही ते पाहू। आणि घरच्या बायकोला तर हे माहीतच असते, याने जर माझं काही नाही ऐकलं तर मी माहेरला जाईल माझ्या आईकडे, हा आणि याची आई बघून घेतील इकडे काय करायचं दिवाळीचं ते। तर बाहेरचा फोन येतो, ऐकणार आहे, दिवाळी आली, आपण फिरायलाही जाऊ आणि शॉपिंगलाही जाऊ। ठीक आहे जाऊ, पण हे बघ, फिरायला गेल्यावर आपण फक्त चहाच पिणार व शॉपिंगमध्ये तर मी फक्त साडीच घेणार। पण साडी घ्यायची ती फक्त आपण दोघं सोबत असतानाच, मग पसंत कुणाचेही असो। तिने बिचारीने एका साडीसाठी खूपच स्वप्न रंगून ठेवले होते। घरवाली असो का बाहेरवाली, प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं की आजारी असताना व खरेदी करताना माझा नवरा माझ्यासोबत असावा। यात घरवालीचे सगळे स्वप्न पूर्ण होतात, जरी पूर्ण नाही झाले तरी ती कशाही प्रकारे हट्ट करून ते सर्व स्वप्न पूर्ण करून घेते। या मात्र मरण येतं ते बाहेरवालीचे। बाहेरवालीने एकदा जरी काही हट्ट धरला तर हा नारीचा नारायण तिला काही ना काही कारणे देऊन दिलेले सर्व वादे एका क्षणात विसरतो। घरात हा प्रॉब्लेम आहे, मला नाही ऍडजस्ट होणार, असं आहे तसं आहे, हे सगळं कारण देऊन बेचारीला काही ना काही करून गप्पच बसवतो। पण हे सगळं बाहेरवालीनेच का सहन करावं? त्याचं घरच्या वालीवर प्रेम नाहीये, त्यामुळे तो बाहेरवालीवर प्रेम करतो। पण जर बाहेरवालीवर खरंच प्रेम आहे किंवा खरंच प्रेम करतोय तर तिला हे असं कारणे का देतो? व हा महाशय काय म्हणतो तिला, हे बघ, मला हे सर्व नाही जमणार व मी हे सर्व नाही करू शकत। आणि करायचं काय होतं, फक्त दोघे जण सोबत जाऊन एक चहा प्यायचा होता आणि एक साडीच घ्यायची होती, फक्त एवढंच तर काय ते करायचं होतं। हा मित्रांसोबत, फॅमिली सोबत व घरच्या बायकोसोबत किती वेळ घालतो। तर यामध्ये चूक कोणाची आहे? तर चूक एका बाजूची नाही, चूक तिघांची वेगवेगळी आहे। नवऱ्याची चूक, कारण तो नात्यामध्ये प्रामाणिक नाही, प्रेम करतो असं सांगतो पण जबाबदारी किंवा सोबत देण्याची हिंमत ठेवत नाही, फक्त वेळ जुळेल तिथे स्वार्थ साधतो। घरच्या बायकोची चूक, काही वेळा घरच्या बायका माझा नवरा माझाच आहे या भ्रमात राहतात। कधी कधी त्या नात्यातील त्रुटी लक्षात घेत नाहीत, बदलत नाहीत, फक्त अधिकार गाजवतात। बाहेरच्या बायकोची चूक, तीही एका लग्न झालेल्या पुरुषाचे नातं ठेवते। सुरुवातीला प्रेम वाटतं पण मगच नात्याचं वास्तव कळतं। तर मित्रांनो, ही कथा एवढंच सांगते की प्रेम करा पण गुलामगिरी नको। धन्यवाद।